नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशित शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. घटक 2 मधील विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण यामधील मतिमंद बालकांचे शिक्षण याविषयी आपण आता संपूर्ण माहिती अभ्यासली आहे. आता आपण दृष्टीदोष असणाऱ्या बालकांचे शिक्षण याबाबत माहिती घेऊया. व्यक्तीच्या जीवनात डोळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून डोळ्यांशिवाय जीवन जगणे अत्यंत कठीण असते. आपण दैनंदिन जीवनात 80% अनुभव दृष्टीच्या सहाय्याने घेत असतो. सभोवतालच्या वातावरणातील वस्तू, प्रसंग, घटना इत्यादींचे आपण डोळ्यांनी निरीक्षण करत असतो. दृष्टीचा अभाव असणाऱ्या कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आपल्या आजूबाजूच्या डोळ्यांच्या समस्या असलेले लोक आपणास दिसतात. त्यामध्ये काहींना दृष्टीचा पूर्णतः अभाव असतो तर काहींच्या दृष्टीमध्ये दोष असलेला दिसतो. अंधत्वामुळे बालकावर ज्या मर्यादा येतात त्या दूर केल्या म्हणजे बालक काही प्रमाणात सक्षम बनू शकेल. दृष्टीदोष म्हणजे काय तर ज्या व्यक्तींना दिसत नाही त्यांना अंध व्यक्ती म्हणतात. अंधत्व म्हणजे दृष्टीचा पूर्ण अभाव. काहींना न दिसणे, दोन्ही डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही अशा व्यक्तींना समाजात अंध म्हणून संबोधले जाते. सामान्य व्यक्तींचे दृष्टी क्षेत्र 1800 इतके मर्यादित असते, परंतु काही कारणाने व्यक्तीचे दृष्टी क्षेत्र 200 पर्यंत मर्यादित झाले तर ती व्यक्ती अंध मानली जाते. जी दृष्टी उत्तमातला उत्तम चष्मा वापरून 6 ते 600 व त्याहून कमी आहे त्याला दृष्टीदोष म्हणतात. हे 1985 चा अंधत्व नियंत्रणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सिद्ध झालेले आहे. दृष्टीदोषाचे प्रकार पाहूया. त्यामध्ये पहिला आहे पूर्णतः दृष्टीहीन म्हणजे पूर्ण अंधत्व. त्यानंतर मंद दृष्टी, अंशतः अंध आणि शैक्षणिक दृष्ट्या अंध असे 4 प्रकार येतात. तर पहिला जो आहे पूर्णतः दृष्टीहीन म्हणजे पूर्ण अंधत्व. यामध्ये जन्मताच व ज्या बालकाकडे पाहण्याची क्षमता नसते किंवा अपघात, ऑपरेशन इत्यादीमुळे दृष्टी गेलेली असते त्यांना अंध बालके म्हणतात. मंद दृष्टी म्हणजे ज्या व्यक्तींचा दृष्टीदोष शस्त्रक्रिया करून कमी होतो किंवा जी व्यक्ती दैनंदिन व्यवहार करू शकते परंतु दृष्टीदोषाचा प्रमाण 40% पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना मंद दृष्टीहीन म्हणतात. अंशतः अंध, आवश्यक वैद्यकीय उपचार घेऊन सुद्धा दृष्टी 20 ते 70 किंवा त्यापेक्षा कमी असते त्याला अंशतः अंध असे म्हणतात. शैक्षणिक दृष्ट्या अंध, जी बालके छापील मजकूर वाचू शकतात, ज्यांना मोठ्या आकारांच्या साधनांची किंवा मोठ्या आकारातील छापील मजकूर असणाऱ्या पुस्तकांची आवश्यकता असते अशा बालकांना शैक्षणिक दृष्ट्या अंध बालके म्हणतात. ज्या व्यक्तींच्या दृष्टीमध्ये इतका दोष असतो की त्या व्यक्ती वाचन करण्यास अक्षम असतात तसेच त्यांना श्राव्य पद्धतीने किंवा ध्वनिफीत इत्यादीची आवश्यकता असते अशा व्यक्तींना शैक्षणिक दृष्ट्या अंध असे म्हणतात. हे अंधत्व येण्याची कारणे आपण पाहूया. त्यामध्ये सर्वप्रथम अंशतः अनुवंशिकता असते. त्यानंतर चुकीचे औषधोपचार, मोतीबिंदू, अजीवनसत्वाची कमतरता, देवी रोग, संसर्गजन्य रोग म्हणजे ट्रॅकोमा सारखे, डोळ्याला दुखापत, डोळ्यांची काळजी न घेणे आणि कुपोषण. अंधत्व ओळखण्यासाठी पडताळा सूची पाहूया. म्हणजे अंधांची ओळख कशी पटवून घेता येईल. मुलगा अंध आहे की हे लवकरात लवकर समजण्यासाठी शिक्षकांनी तसेच पालकांनी काही विशिष्ट लक्षणांवर लक्ष द्यावे. डोळे सुजणे, डोळ्यातून नेहमी पाणी वाहणे, रातांधळेपणा असणे, एका डोळ्याने पाहणे, डोळा कमी लाल दिसणे, डोळा बंद झाल्यासारखा दिसणे, लहान अक्षरांची छपाई वाचण्यास असमर्थ असणे, वाचल्यानंतर डोळे दुखणे, वारंवार डोळे चोळणे व खाजवणे, कोणतीही वस्तू जवळून पाहणे, एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये असलेला काळा भाग पांढरा होणे,
डोळे बारीक किंवा मोठे करून वाचणे, फळ्यांवरील पुसट दिसणे. अंधत्वावरील प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करता येतात ते पुढील प्रमाणे. गरोदर मातेला पोषक आहार मिळावा. गुणसूत्र दोष टाळण्यासाठी नात्यात लग्न टाळावे. गर्भावस्थेत गर्भाचे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण व्हावे म्हणून वेळोवेळी चाचण्या कराव्यात. अजीवनसत्वयुक्त समतोल आहार पालकास द्यावा. संसर्गजन्य रोगापासून दूर राहण्यास लसीकरण करावे. बालवयात अपघातापासून मुलांना सुरक्षित ठेवावे. डोळ्यात काजळ घालू नये. ग्रहणाच्या वेळी काळ्या चष्म्याचा वापर करावा. वेळोवेळी नेत्र तपासणी करावी. वैद्यकीय उपचाराशिवाय कोणतेही इतर उपचार डोळ्यांवर करू नये. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांची वैशिष्ट्ये पाहूया. मर्यादित भाषिक विकास. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांचा भाषिक विकास सामान्य बालकांच्या तुलनेत कमी प्रमाणात झालेला दिसून येतो, कारण त्यांना दृक अनुभव सामान्यांप्रमाणे मिळत नाही. स्पर्शात्मक अवबोध. अंध व्यक्ती आपल्या स्पर्श ज्ञानाच्या साहाय्याने विविध संकल्पना आत्मसात करत असतात. अडथळ्याची जाणीव. एखादा अंध व्यक्ती जर रस्त्यावरून चालत असेल तर रस्त्यात येणाऱ्या अडथळ्याची त्याला चांगली जाणीव होते. सामाजिक कौशल्य आत्मसात करण्याची अडचणी. व्यक्तीची समायोजन क्षमता कमी असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इत्यादी मुळे सामान्य व्यक्ती त्यांना स्वीकारताना दिसून येत नाही. एकाच प्रकारचे वर्तन ज्या अंध व्यक्ती आपले चांगले सामाजिक समायोजन साधण्यात अपयशी ठरतात, त्या व्यक्तींना प्रामुख्याने एकाच प्रकारचे वर्तन करत असल्याचे दिसून येतात. उदाहरणार्थ, डोळ्यांची एका विशिष्ट प्रकारे हालचाल, चेहऱ्यावरचे विशिष्ट हावभाव इत्यादी. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी शिक्षण व्यवस्था कशी असावी ते आपण समजून घेऊया. सर्वसामान्य मुलांप्रमाणे कमी दृष्टी असणाऱ्या लोकांना सामान्य शाळेत शिक्षण घेणे शक्य होते. त्यांच्यासाठी वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज असते. महाराष्ट्रात पूर्णतः अंधांसाठी व मंददृष्टी मुलांसाठी विशेष शाळा, एकात्म शिक्षण व समावेशित शिक्षण या 3 प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेतून शिक्षण देण्याची सोय असते. दृष्टीहीन असलेल्या बालकांना शक्यतो सामान्य शिक्षणामध्येच शिक्षण देणे आवश्यक आहे. या गटातील बहुतेक मुले विविध उपकरणे वापरून सामान्य छापील अक्षरांची पुस्तके डोळ्याजवळ धरून वाचू शकतात. उपकरणांच्या साहाय्याने लेखन वाचन केल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका नसतो. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आखावा. त्यामध्ये ब्रेल लिपीचा वापर. ब्रेल लिपी ही अंधाला मिळालेले एक वरदानच आहे. ब्रेल लिपी म्हणजे अंधांचेही डोळे असतात. ब्रेल लिपीचा वापर करून लिहिलेल्या पुस्तकांचा आकार मोठा असतो. त्याचबरोबर ती जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. हालचालींचे प्रशिक्षण. अंध व्यक्तींना दृष्टिदोषामुळे हालचालींवर बंधने येतात. त्यांना चालताना अडचणींचे भान राहत नाही. त्याचबरोबर दिशा समजत नाही. त्यामुळे त्यांना मुक्त हालचाल करणे अशक्य ठरते. यासाठी हालचालीचे शिक्षण देणे आवश्यक ठरते. त्यासाठी ते मार्गदर्शक व्यक्ती, लांब काठी, इलेक्ट्रिकल साधने यांचा वापर करून ठेवतो. स्मरणशक्तीचे प्रशिक्षण. जिन्याला पायरी किती, सरळ जायचे की वळायचे, उजवीकडे वळायचे की डावीकडे वळायचे, चालण्याचा वेग किती ठेवायचा इत्यादी गोष्टी स्मरणात ठेवणे आवश्यक असते. म्हणून अंधांना स्मरणशक्तीचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर संवेदनांचे प्रशिक्षण. शिक्षकांनी वर्गाध्यापन करताना बहुसंवेदन साधनांचा वापर केला पाहिजे. तसे अंध बालकांना स्पर्श, वास, चव इत्यादी संवेदनांच्या अनुभवातून शिक्षण द्यावे. दृष्टीबाधा मुलांना डोळ्यांव्यतिरिक्त इतर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढविण्याचे प्रशिक्षण द्यावे. दैनंदिन कार्यकौशल्य प्रशिक्षण. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दैनंदिन कामे मुलाला करता यावी यासाठीचे प्रशिक्षण द्यावे. दृष्टीबाधित बालके दैनंदिन कामे करू शकेल याचा दृष्टीने
आवश्यक ती कौशल्य त्याला द्यावीत. विविध साधनांचा वापर. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अंध व अंशतः अंध व्यक्तींसाठी विविध साधने तयार केलेली आहेत. त्यांचा अंधाच्या शिक्षणासाठी उपयोग होतो. लेखन पाटी ही विशिष्ट रचना असलेली पाटी असते. विद्यार्थी वयानुसार लेखन पट्टीस जोडून एक पट्टी चिप 6 टिंबांची रचना व त्यांच्या सहाय्याने लेखन करण्याचा वापर करता येतो. ब्रेल लिपीमधील पुस्तके. ब्रेल लिपीतील पुस्तके अक्षरांच्या स्पर्शावरून वाचता येतात. गणित पाटी अंकगणित शिकविण्यास उपयोग होतो. गतिशील काठी वातावरणाशी परिचय होण्यास आवाज निर्माण होणारी काठी अंधांसाठी उपयोगी ठरते. या काठीचा अंध व्यक्तींना फिरण्याच्या साठी काठीचा उपयोग होतो. रबर मॅट व स्पॉट व्हील उठावाचे नकाशे व आकृत्या काढण्यास सुलभ वापर केला जातो. ॲबॅकस ही मण्यांची पाटी गणितामधील मूलभूत क्रिया शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. यावर जलद पद्धतीने गणितीय क्रिया करता येतात. हस्ताक्षर मार्गदर्शिका हे आयताकार उपकरण असते. त्या धातू, प्लास्टिक किंवा लाकडाचे बनविलेले असते. त्यांच्या सहाय्याने निश्चित जागेवर लिहिता येते. वाचन स्टँड हा स्टँड खाली वर करून पुस्तकाचे नंतर बदलता येते. आवश्यक तेथे लाईटच्या सहाय्याने प्रकाश पाडता येतो. त्यामुळे आरामात बसून लिहिता येते. फेल्ट पेन हे काळ्या रंगाचे असल्यामुळे जास्त चांगले. या पेनाचे टोक जाड असते. त्यामुळे चित्र व अक्षर सुस्पष्ट व ठळक दिसतात. आणि पुढचा आहे टेप रेकॉर्डर. याचा उपयोग नोट्स ध्वनिमुद्रित करण्यासाठी व ऐकण्यासाठी होतो. अभ्यासपूरक कार्यक्रमामध्ये संगीत खुर्ची चर्चा, गायन, कथाकथन, अभिनय, नृत्य इत्यादी कार्यक्रम अंध बालकांसाठी आयोजित करता येतात. ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते. परीक्षा पद्धती. सामान्य दृष्टिबाधित मुलांसाठी परीक्षांचे नियोजन इतर विद्यार्थ्यांसारखेच असावे. मात्र लेखी परीक्षेस लेखणीक अधिक वेळ द्यावा. मासिक चाचणी, लहान घटक चाचण्या इत्यादी तोंडी घ्याव्यात. प्रयोगाची माहिती तोंडी विचारावी. याप्रमाणे आपण दृष्टी दोष असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण घेऊ शकतो. धन्यवाद.